जी आजपर्यंत महाराष्ट्र राजकारणात झाली नाही। मुंबई महापालिका ही वर्षानुवर्ष इथे शिवसेना जिंकत होती। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कुणीही असो, कायम ती शिवसेनेकडेच असायची। यावेळी पहिल्यांदा असं घडलंय की महाराष्ट्रामध्ये 3 वेळा सलग विधानसभा मुख्यमंत्री जिंकणारा देवेंद्र फडणवीस आणि मुंबई महापालिका जिंकणारा सुद्धा देवेंद्र फडणवीस। मला असं वाटतं हा एक सगळ्यात महत्त्वाचा चौथा आहे महाराष्ट्राचं निर्विवादपणे एक त्यातलं, आणि त्यातलं पुढचा आणि शेवटचा 5वा टेकअवे सांगतो की महाराष्ट्रामध्ये पुढच्या काळामधलं सगळं राजकारण हे खरोखर या सगळ्या निकालानंतर पूर्णपणे बदलणार आहे। बदललेलं असेल महाराष्ट्राचं राजकारण, बदललेलं असेल म्हणजे भारतीय जनता पक्ष स्वबळावरच इथनं पुढे निवडणुका लढवेल अशी त्यांची तयारी असणार। पण मुंबईकरांनी घराणेशाही नाकारली आहे। मुंबईकरांनी नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांना पराभूत केले। सदा सरवणकरांचा मुलगा समाधान सरवणकर हे सुद्धा पराभूत झालेले आहेत। रवींद्र वायकर शिवसेनेचे खासदार, त्यांची मुलगी दीप्ती वायकर यांचा पराभव झालाय। अरुण गवळी यांची मुलगी योगिता गवळी यांना सुद्धा पराभवाचा सामना करावा लागलाय। राहुल शेवाळेंची वहिनी वैशाली शेवाळे यांचा सुद्धा पराभव झालाय। त्यामुळे मुंबईकरांनी घराणेशाही नाकारल्याचं चित्र आत्ताच्या निकालांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबईच्या प्रभाग क्रमांक 104 मध्ये भाजपचे प्रकाश गंगाधरे विजयी झालेले आहेत। मीरा भाईंदरमध्ये भाजप 32 जागांवरती आघाडीवर आहे। इथे सुद्धा युती झालेली नाही, त्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप अशी थेट लढत आपल्याला पाहायला मिळते। जळगावमध्ये 75 पैकी 42 जागांवरती भाजपची आघाडी आपल्याला दिसते आहे। अहिल्यानगरमध्ये एका प्रभागात एमआयएमचे 3 उमेदवार विजयी झालेले आहेत। अहिल्यानगरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं मुसंडी मारली, 20 जागांवरती त्यांनी विजय मिळवलेला आहे आणि एमआयएमच्या विजयानंतर फेरमतमोजणीची मागणी सुद्धा केली जाते अहिल्यानगरमध्ये। अश्विन, खरं पनवेलमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला विजय, त्यामुळे क्षणाक्षणाला अपडेट्स येतात। काही ठिकाणी निकाल देखील यायला लागलेत। प्रभाग क्रमांक 11 ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेघना घाटगे जिंकलेले आहेत। पनवेलमधला हा निकाल आता